टीव्ही सत्यमेव व्रतम। शिवसेना उबाटाचे बँकेत ठिय्या आंदोलन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज हिंगोली जिल्ह्यात सर्व बँकांमध्ये आंदोलन करण्यात आले। यामध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, तसेच शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यावे व प्रलंबित अर्ज मंजूर करण्यात यावे। बँकांकडून शेतकऱ्यांना होणारा त्रास हे थांबला पाहिजे। इतर मागण्यांसाठी आज हिंगोली जिल्ह्यात शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकांमध्ये शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष देवकर, शहर प्रमुख जगन्नाथ देवकर देशमुख, संचालक सोंडू पाटील, तालुका संघटक प्रवीण महाजन, युवा सेना तालुका प्रमुख जगदीश पाटील, नगरसेवक वैभव देशमुख, माजी नगरसेवक मंगेश पवार, सर्कल प्रमुख BR नायक, पिनू पाटील, हरिभाऊ काळे, संतोष पोपळघट, माणिकराव देशमुख, शंकर घोडेकर, उत्तमराव पोले, देविदास वाघ, ज्ञानेश्वर सोनुने, अमजद पठाण, पांडुरंग देशमुख, करण देशमुख, जीवन देशमुख, विलास सुतार, अंकुश देशमुख, प्रशांत देशमुख, रामभाऊ जाधव, सुनील शिंदे व सर्व सेना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक शेतकरी बांधव उपस्थित होते। फक्त 10% वाटप या हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचं झालेलं आहे। कलेक्टर या जिल्ह्याचे सगळे तहसीलदार सांगत आहेत की पीक कर्ज मिळालं पाहिजे, पण नेमकं पीक कर्ज देणार कोण? त्यामुळे या ठिकाणी पूर्ण मराठवाडाभर आम्ही शेतकऱ्यांची शाळा म्हणून, बँकेची शाळा म्हणून आंदोलन करत आहोत। त्याचा हा प्राथमिक भाग आहे। याच्यानंतर जर शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं नाही किंवा कर्ज वाटप केलं नाही तर त्याला शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावं लागणार। सांगितलं की शेतकऱ्याला पीक कर्ज मिळणार आहे, पण जून महिना जवळपास अर्धा झाला, अद्यापही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळालेलं नाही। आणि बँकाची शाळा याच्यासाठी घेतली की बँक शासनाचा GR मानायला तयार नाही। त्या अनुषंगाने या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचं त्याला शिकवण्याचं काम शिवसैनिकांनी केलंय। अजूनही जर बँकेला जर जाग आली नाही तर निश्चितच शिवसेनेच्या रोषाला त्याला सामोरे जावं लागेल। आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करू आणि बँकेच्या अधिकाऱ्याला पळू करू सोडू शिवसेनेच्या माध्यमातून